राम राम मंडळी. आयुष्य असं आहे की प्रत्येकालाच काही ना काही दुःख आहे आणि दुःख आहे म्हणून आपण आयुष्य जगणं सोडून द्यायचं का? तर नाही. कारण मी माझ्यावरून सांगते तुम्हाला की अधिराज व्हायच्या आधी माझं आयुष्य खूप छान होतं. आताही छानच आहे. पण झालं असं की अधिराज व्हायच्या आधी एवढं सुख असून सुद्धा मला काही ना काही कमतरता वाटायचीच. थोड्याशा ना थोड्याशा गोष्टीसाठी अपसेट होणं किंवा नाराज होणं कशाहीसाठी. पण खरं आयुष्य जगणं मला अधिराजनीच शिकवलं. हो. आज अधिराजमुळे मी एवढी खुश राहू शकते, हॅपी राहू शकते आणि म्हणून मी अधिराजचेच आभार मानेल. कारण मी स्वतःला ओळखू शकली अधिराज झाल्यानंतर आणि माझी लाईफ एन्जॉय करणं मी त्याच्याचमुळे शिकली आहे. तर माझा एकच सल्ला आहे, ज्यांना खूपच टेन्शन आहे, ज्यांना असं वाटते की नाही आपल्या आयुष्यात किती टेन्शन आहे आपल्याला, आता जगून काही अर्थ नाही, तर तसं नाही. तुम्ही आयुष्य जगण्याचा प्रयत्न तर करा आणि इतकं सुंदर आयुष्य आहे ना, आता मी प्रत्येक एक गोष्ट एन्जॉय करते अधिराजमुळे आणि सगळ्यात जास्त म्हणजे जेव्हा अधिराजच्या चेहऱ्यावर हसू बघते ना, मला खूप म्हणजे खूप आनंद भेटतो की माझ्यामुळे तो खुश आहे. आणि अधिराजला पण आम्ही बाहेर नेतो, तुम्ही बघितलंच आहे. आणि अशा मुलांना तर बाहेर नेलंच पाहिजे. आता जसं मला एक कमेंट्स आली होती ताईची, आता त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार होती तर बनवला नाही. तर त्या मला म्हणत होते की त्यांचाही मुलगा असा आहे आणि त्याच्यामुळे ते बाहेर जात नाही. तर मी त्या ताईला तेच म्हणेल की तूही बाहेर निघ, तू पण एन्जॉय कर, घरात बसू नको. कारण जेवढं आपण घरात बसू ना, आपलं डोकं खूप विचार करायला लागतं आणि डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटतं. आणि तसंच माझ्यासोबतही झालं होतं, जेव्हा मी घराच्या बाहेर निघायचीच नाही. पण आत्ता माझी अशी लाईफ आहे की मी फुल्ली एन्जॉय करते, जे माझ्या मनात आलं ते करते मी. म्हणजे मला माझं जगणं स्वतःसाठी एक बोज म्हणून असं वाटत नाही. तर अधिराजची आता अंघोळ वगैरे झालेली आहे आणि अधिराज बाबू बघा इथं आपले 6 पॅक दाखवत आहे बरं. आणि मी चेहऱ्याला माझ्या क्रीम वगैरे तर लावलीच होती, पण जे अधिराज जवळ स्पेशल क्रीम आहे बरं, तो पण तो लावते. बघितलं, माझ्या जवळ मी त्याला घेतलं ना तर फुरक्या वाजवते, सगळं थुका वगैरे माझ्या तोंडावर उडवून टाकतो आणि त्याला मज्जा येते त्याची. आणि आता गरमी आहे ना, त्याच्यामुळे त्याला गरमी होत आहे, तर त्याला थोड्या वेळाने मी कपडे घालून दिले, थोडंसं अंगावरचं पाणी सुकू दिलं आणि आंघोळ केल्यानंतर त्याच्यासोबत थोडीफार मस्ती करावंच लागते. मज्जा येते, त्याला थोडासा मी त्रास देते तेव्हा. कारण तो पण खूप बदमाश आहे बरं. त्याची दीदी स्कूलमधून आल्याबरोबर 2 मिनटं तो शांत तिला बसू देत नाही. तिच्या जवळ जातो तो मस्ती करण्यासाठी आणि तिचं मूड नसते एकदम स्कूलमधून आल्यानंतर, कारण ती व्हॅनमध्ये बसून, स्कूल असते एक तर दूर, त्याच्यामुळे ती थकल्यासारखी होऊन जाते. त्याच्यातनी हा बापू पटकन जाते तिच्याकडे मस्ती करायला, कारण ती गुंजन करते ना त्याच्यासोबत मस्ती म्हणून. तर असा बदमाश आहे तो. म्हणून मी त्याला आता त्रास देत आहे. आता गुंजन यायची आहे ना, मग गुंजन येईपर्यंत मी त्याला त्रास देऊन देते मनसोक्त. आता बघा एवढी गरमी आहे तरी त्याला मी लांब पॅन्टच घालून देत आहे, कारण तो इकडे तिकडे फिरत राहते आणि आमच्याकडे आहे ऑइली पूर्ण, म्हणजे खाली माल वगैरे काढतात तर थोडं ना थोडं तर ऑइली राहीलच आता. तर त्याचे टोंगडे खूप खराब होऊन जाते, काळं कुट्ट पडून जाते. त्याच्यामुळे मी त्याला लांब पॅन्ट घालून देत आहे आणि त्याच्यामध्ये नाळा ठेवावंच लागते. जर मी बिना नाळ्याचा तो पॅन्ट घातला ना, तो माहिती नाही तो इकडे तिकडे फिरता फिरता आपोआप तो पॅन्ट त्याचा खाली 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 घसरत येऊन जाते बिचाराचा. म्हणून त्याला नाळा बांधला की टेन्शन फ्री राहते मी पण. तर तो खेळत राहते. आणि आता त्याची अंघोळ झाली आहे ना, तर त्याला लागली असेल आता भयंकर भूक. तर इथं बघा त्याला जेवण चारता चारता तो मोबाईलमध्ये बघत आहे. तो सहसा आय कॉन्टॅक्ट करत नाही, त्याला आरशासमोर वगैरे मी ठेवते तर त्याने आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे म्हणून त्याला मोबाईल समोर मी आणते. तो बघते तर एक खेळत राहते थोडंसं. तर आजचा व्लॉग एवढाच. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही अशा व्यक्तीला पाठवा की तो व्यक्ती या व्हिडिओमधून काहीतरी शिकू शकेल. आता तुम्ही समजलेच असेल मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. तर भेटूया आपण पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.